न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। पनवेल सोसायटी मित्रमंडळ आयोजित झंकार नवरात्र उत्सव 2025 ची सुरुवात दिमाखात झाली आहे। नवरात्र उत्सवाच्या प्रारंभावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला। झंकार मंडळाचे आयोजक सुमित झुंजारराव यांनी या परंपरागत नवरात्र उत्सवाला यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाल्याची माहिती दिली। अतिवृष्टीमुळे गरबा रसिकांच्या आरोग्य व सुरक्षितेची काळजी घेत 15,000 स्क्वेअर फूट भव्य असा द्रोण उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच या उपक्रमामध्ये माजी सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या संकल्पनेचे आणि सहकार्याचे विशेष कौतुक त्यांनी केले। नवरात्र उत्सवात पारंपरिक वेशभूषा, रंगबिरंगी सजावट आणि दांडिया गरब्याच्या ठेक्यावर शहरवासियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी रावण दहन करून या सोहळ्याची सांगता होणार आहे। जगदम्बिकायै नमो नमः। आसनार्थे पुष्पं समर्पयामि। जगदम्बिकायै नमो नमः। गन्धाक्षतं समर्पयामि। भूतस्वास्त्यस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे। पितृपासामलं श्यामलक्ष्मीं नाशयाम्यहम्। संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये नवरात्रोत्सव आणि हा शारदीय नवरात्रोत्सव हा अतिशय उत्साहाने उल्हासाने साजरा केला जातोय। पनवेल मधल्या आमच्या सोसायटी मित्रमंडळाच्या माध्यमातून हे या नवरात्रोत्सवाचं 20वे वर्ष आहे आणि या 20व्या वर्षामध्ये देखील अतिशय उत्साहामध्ये सोसायटी आणि परिसरातील नागरिक या नवरात्रोत्सवामध्ये सहभागी होत असतात। या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव आणि आमचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून या नवरात्रोत्सवाची पूर्ण तयारी केलेली आहे। परेश ठाकूर आणि त्यांच्याबरोबर सर्वच आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून इथे एक डोम टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये पाऊस असला तरी उत्साहाने खेळता येईल आणि या व्यतिरिक्त देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या बक्षिसांची लयलूट ही या नवरात्रोत्सवामध्ये आहे। दरवर्षी विजेत्याला 1 बाईक असते, यावेळेला 2 बाईक्स या ठिकाणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेले आहे आणि मला खात्री आहे की सोसायटी मित्रमंडळाचे सर्व सभासद आणि सोसायटीतील सर्व रहिवासी आणि या सगळ्या परिसरातील रहिवासी या नवरात्रोत्सवामध्ये उत्साहाने सहभागी होतील। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या देशाला नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत। हिंदू संस्कृतीमधला आपला हा सण, या सणाच्या निमित्तानं पुढे येणारी दसरा, दिवाळी ही लोकांची गोड हो या दृष्टिकोनातून घटस्थापनेपासूनच सुरुवात होते। ती म्हणजे जीएसटी नेक्स्ट रिफॉर्मची वेगवेगळ्या वस्तूंवरचा कर हा जवळपास निम्म्यावरती किंवा शून्यावरती येतोय आणि त्यामुळे
सर्वसामान्यांची दसरा दिवाळी गोड व्हावी या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या शुभ कार्याची सुरुवात होते. संपूर्ण देशवासियांना आणि विशेषत्वानं पनवेलवासियांना मी आपल्या सर्वांच्या मार्फत या नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. झंकार नवरात्र उत्सव हा पनवेलमधला बोलायला गेलं तर सगळ्यात मोठा नवरात्र उत्सव आहे आणि 2006 सुरू झालेला हा नवरात्र उत्सव 20वं वर्ष आहे. आणि या 20 वर्षात कोविड काळात एकदा आणि एकदा पूर आला होता, त्यावेळेलाच फक्त नवरात्री नव्हती झाली. बाकी पूर्ण 20 वर्ष आपण इकडे नवरात्रीचं गरबा हे आयोजित केलं होतं. यावर्षी नवरात्री उत्सव जरा लवकर असल्यामुळे पाऊस जोरदार आहे आणि पाऊस असल्यामुळे तुम्ही बघाल की सगळीकडे खूप असुविधा आहे, चिखल वगैरे आहे. म्हणून सन्माननीय सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या ह्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच आपण इकडे एक शेड टाकली जी 15,000 स्क्वेअर फूटची शेड आहे. कवर्ड शेड असलेला नवरात्र उत्सव मला वाटतं पनवेलमधलं हे एकमेव आहे. तर आणि या नवरात्रीचं वैशिष्ट्य असं आहे की ट्रेडिशनल ड्रेसमध्ये लोक जास्ती येतात. म्हणजे नॉर्मल क्राऊड तर येतोच, पण ट्रेडिशनल ड्रेसमध्ये प्राधान्य देतात आणि प्राइजेस वगैरेही तसेच असतात. यावेळेला आपण 2 स्कूटीज हे देतोय. आपल्या नवरात्रीमध्ये असा एक नियम होता पूर्वी की जो स्कूटी जिंकलाय तो मेगा फायनलमध्ये परत भाग घेऊ नव्हता शकत. किमान 3 वर्ष तरी त्यांनी नवरात्रीमध्ये यावं आणि मग 4थ्या वर्षीपासून त्यांना बक्षीस भेटायचं. पण ह्या वेळेला एक स्कूटी अशी आहे की जे रेग्युलर येतील त्यांच्यासाठी आणि एक स्कूटी आहे की जो पूर्ण इव्हेंटमध्ये सगळ्यात चांगलं नाचतोय त्याच्यासाठी. तर जो लास्ट इयरचा विनर असेल किंवा त्याच्या आधीचा विनर असेल तोही या मेगा फायनलमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. या व्यतिरिक्त आपण ग्रुप कॉम्पिटिशन ही घेतोय. तर जो ग्रुप किमान 8 लोकांचा असेल, 10 दिवस जो सगळ्यात जास्ती चांगलं नाचेल, ट्रेडिशनल ड्रेस थीम्स जे आपल्या आहेत त्याला धरून जो नाचेल त्याला 51,000चं पहिलं बक्षीस असणार आहे. त्यात क्रायटेरिया एवढाच आहे की मिनिमम 7 दिवस तो ग्रुप आला पाहिजे आणि 8 लोकांचा ग्रुप पाहिजे.